नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञान या विषयावरील काही प्रश्न पाहणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, IPCC म्हणजेच इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज याचा कितवा अहवाल 30 मार्च 2014 रोजी प्रकाशित झाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5वा। तर IPCC म्हणजेच इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज याचा 5वा अहवाल हा 30 मार्च 2014 या रोजी प्रकाशित झालेला आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, रुपयाचे अवमूल्यन म्हणजे डॅश? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपयाची किंमत कमी करणे। तर रुपयाचे अवमूल्यन म्हणजेच रुपयाची किंमत कमी करणे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, केंद्र सरकारचा विकासावरील खर्च या संज्ञेमध्ये डॅश याचा अंतर्भाव केलेला नाही। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संरक्षणावरील खर्च। तर केंद्र सरकारचा विकासावरील खर्च या संज्ञेमध्ये संशोधन खर्च, राज्यांना अनुदान आणि सामाजिक विकासावरील खर्च या तिन्ही गोष्टींचा समावेश म्हणजे अंतर्भाव केलेला आहे आणि संरक्षणावरील खर्च या गोष्टीचा अंतर्भाव केलेला नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, लोकसभेसाठी 2016 पर्यंतच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त मतदान कोणत्या लोकसभेसाठी व कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8वी लोकसभा व 1984 हे वर्ष होते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, डॅश या प्रकाराच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एथ्रोसाइट। तर एथ्रोसाइट या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण हे सर्वात जास्त आढळते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, कोलेरू सरोवर कोणत्या दोन्ही नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या मध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णा गोदावरी। तर कोलेरू हे सरोवर जे आहे ते कृष्णा व गोदावरी या दोन्ही नदींच्या त्रिभुज प्रदेशाच्या मध्ये येते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, मार्च 2014 मध्ये मलेशियाचे कोणते विमान बेपत्ता झालेले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 MH370। तर MH370 या नावाचे मलेशियाचे विमान हे मार्च 2014 मध्ये बेपत्ता म्हणजे गायब झालेले होते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवाईयन। तर हवाईयन ही भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा म्हणून मानली जाते। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, कमी तीव्रता मृदा विद्रावातून झाडाच्या अन्नद्रव्य नलिकेत अन्नद्रव्य शोषण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियाशील शोषण। तर कमी तीव्रता मृदा विद्रवातून झाडाच्या अन्नद्रव्य नलिकेत अन्नद्रव्य शोषण्याच्या प्रक्रियेला क्रियाशील शोषण असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10, वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ट्रोपोस्फियर। तर ट्रोपोस्फियर हा थर वातावरणातील सर्वात दाट थर असून तो वातावरणाच्या 85% एवढा व्यापलेला आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे ट्रोपोस्फियर। प्रश्न क्रमांक 11,
सेंटीग्रेड व फॅरनहीट हे स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 -40 म्हणजे -40. तर -40 या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहीट हे स्केल सारखेच तापमान दर्शवते. पर्याय क्रमांक 1 -40 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा ठरलेला आहे पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. प्रश्न क्रमांक 13. इसवी सन 1764 च्या बक्सार लढाईनंतर कोणता तह अस्तित्वात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबादचा तह. तर 1764 साली जी बक्सारची लढाई झाली त्यानंतर अलाहाबादचा तह अस्तित्वात आला होता. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. होम रूल चळवळ व ऑगस्ट घोषणेचा परिणाम म्हणजे कोणता सुधारणा कायदा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा. तर ज्यावेळी होम रूल चळवळ व ऑगस्ट घोषणेचा परिणाम झाला त्यावेळी मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा सुधारणा कायदा तयार झाला. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार या महिला क्रांतिकारक कोणत्या घटनेशी संबंधित होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुशीलन समिती. तर कल्पना दत्त व प्रीतिलता वड्डेदार या दोन क्रांतिकारक महिला ह्या अनुशीलन समिती या संघटनेशी संबंधित येतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भूगर्भातील उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मणीकरण. तर मणीकरण या ठिकाणी भूगर्भातील उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1956 साली. तर 1956 साली विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती वर्षांचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-2.5 वर्ष. तर महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी हा 2.5 वर्ष एवढा असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बनचे अणू कोणत्या पद्धतीने आयोजित असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टेट्राहेड्रली. तर टेट्राहेड्रली हे हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बनचे अणू या पद्धतीने आयोजित केलेले असतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. सलमान रश्दी यांच्या कोणत्या कादंबरीला 1981चा बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिडनाईट चिल्ड्रन. तर सलमान रश्दी यांच्या मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीला 1981चा बुकर पुरस्कार जाहीर केला गेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्यामध्ये. तर भारतातील सुप्रसिद्ध असणारी खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये येते. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 22. वस्तूंमधील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणाऱ्या बलास काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्युत चुंबकीय बल. तर वस्तूमधील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणाऱ्या बलाला विद्युत चुंबकीय बल असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. महिला धोरणाची निर्मिती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य. तर महिला धोरणाची निर्मिती करणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 24. हवेत तापवल्यानंतरही खालीलपैकी कोणत्या धातूचे ऑक्सिडीकरण होत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्लॅटिनम. तर प्लॅटिनम हा धातू हवेत तापवल्यानंतरही त्या धातूचे ऑक्सिडीकरण होत नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या साधनाच्या सहाय्याने रिझर्व्ह बँक पतनियंत्रण करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर यामध्ये बँक दर, वैधानिक तरलता आणि रोकड संचित अनुमान या सर्व साधनांच्या सहाय्याने रिझर्व्ह बँक ही पतनियंत्रण करत असते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतीय औद्योगिक पुनर्रचना बँकेकडे खालीलपैकी कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आजारी उद्योगांना पुरवठा करणे. म्हणजेच जे उद्योग डबघाईला आलेले आहेत त्या अशा उद्योगांना पुरवठा करणे, कर्जाचा पुरवठा करणे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. नीरा नदीमुळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा विभागली गेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे व सातारा. तर नीरा नदीमुळे महाराष्ट्रातील पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा विभागली गेली आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. खानदेशाची काशी म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे गाव कोणत्या नदी संगमावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोमती तापी नदी. तर खानदेशाची काशी म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे गाव हे गोमती व तापी नदीच्या संगमावरती आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. कॅशलेस अर्थव्यवस्था स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वीडन देश. तर स्वीडन देश हा कॅशलेस अर्थव्यवस्था स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. भारताने एकच राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून कोणता क्रमांक घोषित केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 112. तर 112 हा क्रमांक भारताने एकच राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित केला आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.